जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, देशातील पहिली कार्बन न्यूट्रल स्पोर्ट सिटी कोणत्या राज्यात निर्माण करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच केरळ या राज्यामध्ये देशातील पहिली कार्बन न्यूट्रल स्पोर्ट सिटी निर्माण करण्यात येणार आहे. ही जी सिटी आहे ही एकूण 40 एकरमध्ये पसरलेली असेल. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. दक्षिण रेल्वेद्वारे नियुक्ती करण्यात आलेल्या पहिल्या ट्रान्सजेंडर टीटी कोण ठरल्या आहेत? तर आता दक्षिण रेल्वेने सिंधू गणपती यांची पहिल्या ट्रान्सजेंडर टीटी म्हणून नियुक्ती केलेली आहे. दक्षिण रेल्वेने हा निर्णय ट्रान्सजेंडरच्या सन्माननीय जीवनाला चालना देण्यासाठी घेतलेला आहे आणि आता सिंधू गणपती या दक्षिण रेल्वेतील डिंडीगुल रेल्वे स्थानकावर टीटी म्हणून कार्य करतील. बरं, तुम्हाला दक्षिण रेल्वेचं मुख्यालय कुठे आहे माहित आहे का? तर नोट करून घ्या. दक्षिण रेल्वेचं मुख्यालय चेन्नई येथे आहे आणि एक्झाममध्ये बऱ्याच वेळा जोड्या लावामध्ये सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो, तर त्यासाठी हे सुद्धा लक्षात ठेवा. दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय सिकंदराबाद, दक्षिण पूर्व रेल्वेचं मुख्यालय कोलकाता, तर उत्तर रेल्वेचं मुख्यालय हे नवी दिल्ली येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. 19 वर्षाखालील वन डे ICC विश्वचषकाचं विजेतेपद कोणी पटकावलं आहे? तर आता 19 वर्षाखालील वन डे विश्वचषकाचं विजेतेपद हे ऑस्ट्रेलिया या देशानं पटकावलेलं आहे. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात आपल्या भारतीय संघाला हरून ही स्पर्धा 4थ्यांदा जिंकलेली आहे. मित्रांनो, भारताने आतापर्यंत ही स्पर्धा सर्वाधिक 5 वेळा जिंकलेली आहे, तर ऑस्ट्रेलियाने ही स्पर्धा 4 वेळा जिंकलेली आहे. बरं, या स्पर्धेमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व कोणी केलेलं आहे? तर उदय सहरान हे भारतीय संघाचे कर्णधार होते, तर ह्यू वायबगेन हे ऑस्ट्रेलियाचे कर्णधार होते. आणि मित्रांनो, हा जो 19 वर्षाखालील वन डे विश्वचषक आहे याचं आयोजन दक्षिण आफ्रिकेमध्ये 19 जानेवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत पार पडलेला आहे. यात एकूण 16 संघ सहभागी होते व या स्पर्धेत मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्कार दक्षिण आफ्रिकेच्या क्वेना माफाका यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य संवर्धनासाठी नेल्सन मंडेला पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित केले? तर आता हा जो 2024चा नेल्सन मंडेला पुरस्कार आहे, या पुरस्काराने निमहंस या संस्थेला सन्मानित करण्यात आलेला आहे. निमहंसचा फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. निमहंस म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस असे याचं पूर्ण स्वरूप आहे व 2024चा नेल्सन मंडेला पुरस्कार या संस्थेला देण्यात आलेला आहे. नेल्सन मंडेला पुरस्काराविषयी हे नोट करून घ्या. या पुरस्काराची सुरुवात 2019 मध्ये WHO द्वारे करण्यात आली असून हे पुरस्कार व्यक्ती, संस्था, सरकारी आणि गैर सरकारी संस्थांना आरोग्य संवर्धन क्षेत्रात त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी दिले जातात. बरं, WHO या संस्थेचं मुख्यालय कुठे आहे? तर स्वित्झर्लंड मधील जिनेव्हा येथे या संस्थेचं मुख्यालय आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण पुरस्कार देण्यात आलेले आहेत, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. आउटस्टँडिंग बिझनेस वुमन ऑफ द इयर या पुरस्काराने डॉक्टर बीना मोदी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ, VSI पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला दीपा भंडारे, 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड डेव्हिड धवन, सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटल, ICC मेन्स T20 क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार सूर्यकुमार यादव, कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार फारुख इंजिनियर व रवी शास्त्री, 2023 साठीचा आसाम वैभव पुरस्कार हा रंजन गोगोई, तर फिफा विमेन्स प्लेअर ऑफ द इयर 2023 या पुरस्काराने एतना बोनमती यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणाच्या हस्ते प्रिसिजन अप्रोच रडारचे उद्घाटन करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच ॲडमिरल R हरिकुमार यांच्या हस्ते प्रिसिजन अप्रोच या रडारचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. हे जे रडार आहे या रडारची निर्मिती चेन्नईच्या एका कंपनीने केली असून हे रडार मुसळधार पाऊस आणि धुके यासारख्या कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत सुद्धा विमान सुरक्षितपणे उतरवण्यास सक्षम आहे. आणि हे जे रडार आहे हे कुठे स्थित असेल? तर अंदमान आणि निकोबार बेटामध्ये हे रडार स्थित असणार आहे. आता हा प्रश्न पहा. फ्रान्स नंतर कोणत्या देशात UPI सेवा सुरू करण्यात आली? तर आता फ्रान्स नंतर श्रीलंका आणि मॉरिशियस या दोन्ही देशांमध्ये UPI सेवा सुरू करण्यात आलेली आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नुकत्याच आता पार पडलेल्या एका आभासी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मॉरिशियसचे PM प्रविंद जुगन्नाथ आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी व्हर्च्युअली एकत्र येत ही UPI सेवा सुरू केलेली आहे. मित्रांनो, ही जी UPI आहे हे 2016 मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं व याची निर्मिती NPCI ने केलेली आहे. UPIचा फुल फॉर्म सुद्धा लक्षात ठेवा. UPI म्हणजे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस असा याचा फुल फॉर्म आहे. आणि मित्रांनो, UPI लॉन्च करणारा पहिला युरोपियन देश हा फ्रान्स ठरला आहे.
याचप्रमाणे भारताची UPI प्रणाली स्वीकारणारा पहिला देश नेपाळ आहे. भीम UPI QR कोड वापरण्यास मान्यता देणारा पहिला देश भूतान, तर व्यापारी स्थानकावर भीम UPI स्वीकारणारा पहिला देश हा सिंगापूर ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 6. आता नुकतेच प्रसिद्ध लेखिका उषा किरण खान यांचे वयाच्या 82व्या वर्षी निधन झाले, तर त्या कोणत्या भाषेतील लेखिका होत्या? तर आता या ज्या उषा किरण खान आहेत या हिंदी आणि मैथिली या दोन्ही भाषेमधील लेखिका होत्या. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं झालं तर त्यांना 2011 मध्ये त्यांच्या मैथिली कादंबरी भामतीसाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 2012 मध्ये त्यांना त्यांच्या शिरजनहार या मैथिली कादंबरीसाठी पुष्पांजली साहित्य सन्मान देण्यात आला होता व त्यांना 2015 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7. लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने प्यारेलाल शर्मा यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, प्यारेलाल शर्मा यांना 2024चा पद्मभूषण पुरस्कार सुद्धा जाहीर झालेला आहे व आता त्यांना लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. प्यारेलाल शर्मा यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी 1963 मध्ये लक्ष्मीकांत कुडाळकर यांच्या साथीने पारसमणी या चित्रपटाद्वारे संगीतकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती व या जोडीने नंतर जवळपास 35 वर्षांहून अधिक काळ संगीत क्षेत्रात आपले योगदान दिलेले आहे. बरं, हा जो लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे याची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 1992 मध्ये याची स्थापना करण्यात आली असून जगातील सर्वोत्कृष्ट कलाकारांना सन्मानित करणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक रेडिओ दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक रेडिओ दिवस आहे हा दरवर्षी 13 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, हा दिवस 13 फेब्रुवारी रोजीच का साजरा केला जातो? तर 13 फेब्रुवारी 1946 रोजी युनायटेड नेशन रेडिओची सुरुवात करण्यात आली होती. त्या स्मरणार्थ 2012 पासून हा दिवस 13 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येत आहे. बरं, या जागतिक रेडिओच्या 13व्या आवृत्तीची थीम काय आहे? तर रेडिओ अ सेंच्युरी इन्फॉर्मिंग, एंटरटेनिंग अँड एज्युकेटिंग अशी यावेळेच्या या जागतिक रेडिओ दिनाची थीम आहे. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, भारतात 23 जुलै 1927 रोजी भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी बॉम्बे येथे पहिल्या रेडिओ स्टेशनचे उद्घाटन केले होते. त्यानंतर भारतीय ब्रॉडकास्टिंग कंपनीचे राष्ट्रीयकरण 1930 मध्ये करण्यात आले होते व 1936 मध्ये इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेसचे नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ असे करण्यात आले होते व स्वातंत्र्यानंतर 1956 मध्ये ऑल इंडिया रेडिओचे नामकरण आकाशवाणी असे करण्यात आलेले आहे. बरं, या आकाशवाणीचं ब्रीदवाक्य काय आहे? तर बहुजन हिताय बहुजन सुखाय असे या आकाशवाणीचं ब्रीदवाक्य आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. सॅप महिला अंडर 19 चॅम्पियनशिप स्पर्धेत भारत आणि कोणत्या देशाला संयुक्तपणे विजेतेपद देण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.